प्रणाम आत्मवंदन युनिक रेखीपय विथ रूपाली मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. पहा, आज आहे वरुतणी एकादशी. प्रत्येक महिन्याला 2 एकादशी येतात, एक शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षामध्ये. ही मासिक एकादशी म्हणजेच वर्षातील 24 एकादशी होतात. प्रत्येक एकादशीचे स्वतःचे असे अद्भुत रहस्य आणि महात्म्य आहे. एकादशी का करावी? तर तुम्ही कोणताही उपवास करू शकत नसाल तर एकादशी नक्की करा. पूर्ण उपवासांचे फळ या एकादशी व्रताने आपल्याला प्राप्त होते. आजची ही दिव्य एकादशी म्हणजेच वरुतणी एकादशी. या एकादशीचे कथाश्रवण केल्याने आपल्याला 10,000 वर्षाच्या तपश्चर्येचे फळ प्राप्त होते. कथाश्रवण केल्याने व्रत करणे अवघड नाही. आपण जे दिवसभरामध्ये करतो, तुम्ही उपवास करू शकत नसाल नका करू. व्रतचा अर्थ अन्न पाणी त्यागणे असा होत नाही. व्रत उपवास याचा अर्थ असा होतो, दिवसभरामध्ये आपल्यामध्ये येणाऱ्या वाईट विचारांना आपण डिलीट करायचे आहे. त्या विचारांपासून पूर्णतः आपण मुक्त व्हायचं आहे. दिवसभर प्रत्येक गोष्टीमध्ये परमात्म्याचा वास, परमात्म्याची अनुभूती घ्यायची आहे. नामस्मरणाद्वारे आपल्यातील प्रत्येक चक्राला, प्रत्येक चेतनेला आपण जागृत करणार आहोत. उपवास म्हणजे फळ खाणे किंवा उपवासाचे पदार्थ खाणे असे नव्हे, तर आपल्यातील असणाऱ्या विकारांना थांबवणे, त्या जागी सकारात्मक विषय, सकारात्मक विचार वृद्धिंगत करणे म्हणजेच उपवास. या दिवशी आपण सातत्याने श्री भगवान विष्णूची पूजा आराधना करतो, त्यांचे नामस्मरण करतो. ओम नमो भगवते वासुदेवाय हा त्यांचा आवडता मंत्र असून या मंत्राचे जितके शक्य होईल तितके आपण नामस्मरण करतो. आता नामस्मरण करताना तो मोजलाच पाहिजे असे काही नाही. तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण मानसिकरित्या जप केला तरी चालतो. पहा, जप करताना परा, पश्यंती, वैखरी, मध्यमा या 4 स्थितीतून केला जातो. जो आपल्या मनातल्या मनात असतो, स्वतःलाच ऐकू येतो, तो जप केला तरी चालतो. किंवा आपण मोठ्याने करतो, पण हा जप जेव्हा आपण मोठ्याने करतो तेव्हा अवतीभोवती घरातील वातावरण तर शांत होतेच, परंतु घरातील ऊर्जा देखील वाढते. मंत्र साधना केल्याने आपल्या घरामध्ये खूप प्रकारच्या छान ऊर्जा प्रवाहित होतात. एवढेच नव्हे तर आपण जी रोजची ध्यान साधना उपासना करतो, घरामध्ये देवपूजा करतो. पहा, देवपूजा करण्यापूर्वी आणि देवपूजा करण्यानंतर आपण घराचा ओरा चेक करू शकतो. मी सकाळी ओरा चेक केला घराचा, त्यानंतर पूजा केली आणि ध्यान साधना करणारी आपण ओरा चेक करू शकतो आपल्या डाऊट्सने. पहा, मी आता तुमच्यासमोर ज्या वेळेस मंत्रसाधना करायची आहे त्याच्या आधी मी हा ओरा चेक करते. माझ्या या ब्राउझरचं नाव आहे सुरभी. मला माझ्या येथे असणाऱ्या वातावरणाचा ओरा दाखव. आता हा ओरा आपण चेक करत आहोत आणि ज्यावेळेस आपली ध्यान साधना होईल त्यावेळेसचा ओरा आपण पाहणार आहोत. पहा, 30 ते 40% आहे आणि आपण ज्यावेळेस ध्यान साधना करू त्यावेळेसचा ओरा पाहणार. चला तर मग कथा श्रवण करूया. वरुतणी एकादशीची कथा श्रवण करण्यापूर्वी माझे माता पिता, गुरु सद्गुरु, सर्व देवी देवता, साधू संत ऋषीमुनी, नवग्रहादी देवता, नक्षत्र देवता, तसेच विश्वातील सर्व रेखीचे गुरु आणि साधक यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. माझ्या परिवारातील सर्व सदस्यांचे मनपूर्वक धन्यवाद. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. पहा, वरुतणी एकादशीची कथा ऐकल्याने, व्रत केल्यामुळे आपल्याला 10,000 वर्षाच्या तपश्चर्येचे फळ प्राप्त होते.
कोणतीही एकादशी असो ती तुम्ही मनोभावे करा. उपवास जमला तर करा, नाही जमला तरी उपवास हा विषय विकारांचा करा. मनामध्ये डोळ्यांनी चांगलेच दृश्य पहा, कानाने उत्तम श्रवण करा, मुखातून नामस्मरण करा. कंठातील सरस्वती मातेला आपण प्रार्थना करूया, माझ्याकडनं उत्तमाचे आध्यात्मिक वाचन करून घे. माझ्या हृदया कमळाला श्री विष्णू चरणी अर्पण करूया. करकमलाने हे कार्य उत्तमाचे होऊ द्या. ज्या दृष्टीने ज्यामुळे मी इतरांची सहकार्य मदत करू शकते, दोन्ही चरणांना तीर्थयात्रा पदयात्रा घडू द्या, ज्याद्वारे माझ्याबरोबर माझ्या सर्वांचे कल्याण होईल. या पृथ्वीवरील प्रत्येकाला ही ऊर्जा प्राप्त होईल आणि प्रत्येक चक्र हे आपल्यातील सक्षमपणे सुदृढ. चला तर कथा श्रवण करूया. भगवान श्रीकृष्णांच्या चरणी नमस्कार करीत युधिष्ठिर विचारतात, वसुदेव, चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षात कोणती एकादशी येते? तिचे महात्म्य आणि विधी सांगण्याची कृपा करावी. श्रीकृष्ण म्हणतात, चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षात वरोधिनी एकादशी येते. ही इहलोक व परलोकात सद्भाग्य प्रदान करणारी आहे. वरोधिनीच्या व्रताने इहलोक व परलोकात सुख शांतीची प्राप्ती होते आणि पापांचा नाश होतो. स्वर्गाची प्राप्ती होते. मदांता, दुर्मार्ग वगैरे अनेक राजा या एकादशीच्या व्रताने तेजस्वी तपस्वी जीवन व्यतीत करत प्रजेचे प्रिय बनले आणि स्वर्गात गेले आहेत. जे फळ 10,000 वर्ष तपश्चर्या केल्याने मनुष्याला मिळते, तेच फळ या वरोधिनी एकादशीचे केवळ व्रत केल्याने मिळते, त्याची कथा श्रवण केल्याने मिळते. नृपश्रेष्ठ अश्वदानाहून गजदान जास्त पुण्यदायी आहे आणि भूमिदान त्याहून अधिक मानले जाते. भूमिदानाहून तिलदान श्रेष्ठ आहे. तिलदानाहून मोठे असे श्रेष्ठ सुवर्णदान आहे आणि सुवर्णदानाहून अन्नदान, कन्यादान व गोदान सर्वश्रेष्ठ मानले जाते. या सर्व दानांहून मोठे विद्यादान आहे. वरोधिनी एकादशीचे व्रत करणाऱ्या या सर्व दानांचे फळ प्राप्त होते. एकादशीच्या दिवशी वाणी अथवा शरीराने हिंसा करणे, तांबूल, पान, गुटखा, तंबाखू खाणे, दिवसा झोपणे, संसार व्यवहार करणे, जुगार खेळणे, दातवण करणे, या दिवशी मीठरहित वंचन करावे. म्हणजे ज्या मंजनामध्ये मीठ आहे असे वापरू नये. दांतगवन करणे, दुसऱ्यांची निंदा करणे, चुगली करणे, चोरी, क्रोध तसेच खोटे बोलणे, या 11 गोष्टींचा आवर्जून त्याग करावा. वरोधिनी एकादशीला मौन राहून, उपवास ठेवून, जप व रात्री जागरण म्हणजे 12 वाजेपर्यंत करून भगवान मधुसूदनाची पूजा करणारा सर्व पापातून मुक्त होऊन परमगतीस प्राप्त होतो. म्हणून पापभीरू धर्माच्या दृष्टीने अयोग्य वाटणारी गोष्ट करणाऱ्यास, धजावणाऱ्या, नैतिकता व बऱ्या वाईटाचा विचार करणाऱ्या मनुष्याने पूर्ण प्रयत्न करून या एकादशीचे व्रत केले पाहिजे. यमराजाला घाबरणाऱ्या मनुष्याने वरोधिनीचे व्रत अवश्य करावे. या व्रताने व्याधी तर शांत होतीलच, पुण्यही वाढेल आणि दुसऱ्या दिवशी पचन संस्था, अन्नाचे पचन म्हणजे आपल्यातील मणिपूर चक्र, अन्नमय कोश उत्तमरित्याने कार्य करेल. परंतु दुसऱ्या दिवशी सुद्धा पचायला हलका आहार घ्यावा. या महात्म्याचे, वरोधिनी एकादशी या महात्म्याचे जो वाचन श्रवण करेल त्याला सहस्र गोदान
करण्याचे फळ मिळेल आणि तर सर्व पापातून मुक्त होऊन उच्च गतीस प्राप्त होईल. आणि आजची ही वरुथिनी एकादशी ही 10,000 वर्षाची तपश्चर्या व अनेक प्रकारच्या दानाचे फळ प्राप्त करून देणारी आहे. चला तर नक्की सर्वांनी या दिव्य तेजाची अनुभूती घ्या. पुन्हा भेटूया आपण एकादशीच्या ध्यानचक्र साधनेत. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. केवळ तुमच्यामुळे मी व्हिडिओ करण्यामध्ये मला विषय मिळतात आणि विषयाद्वारे माझे ज्ञान वृद्धिंगत होत आहे. या सर्वांचे आभार मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करते आणि या ब्रह्मांडी दिव्य ऊर्जांचेही मी आभार व्यक्त करते. जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू.